हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आताचे वाजले आहे सकाळचे 8:30 आणि माझा स्वयंपाक वगैरे सगळं उरकलेलं आहे, कारण की आज लवकर उठले होते. जे आमचे दीर आहेत ते गावाला गेले, त्याच्यामुळं त्यांच्या मुलीला मग मला शाळेत नेऊन द्यावं लागलं. तर तिची शाळा 7लाच असते, त्याच्यामुळं मग मी सकाळी 6:30लाच उठले आणि तिला 7 वाजता मी शाळेत सोडलं. तर आल्यावरती स्वयंपाक वगैरे केला आणि तुम्ही बघू शकता हे तिघं साहेब लोक कसे मस्त आरामात झोपलेले आहेत. हे रात्रीचे 11-11, 12-12, 12:30 वाजेपर्यंत जागतात आणि सकाळी बघा किती वेळपर्यंत झोपतात. तर त्यांच्यातली मी सुद्धा आहे. मी सुद्धा रात्री 12:30-1 वाजेपर्यंत जागी असतो. म्हणजे आम्ही सगळेच असतो, कारण की आमचे साहेबच 11 वाजता येतात. मग जेवणं वगैरे आवरतले टाईम होतोच सगळं उरकस्तवर. आणि जे हे आमचे महाराज आहेत ते महाराजसुद्धा रात्रभर बाहेर असतात आणि बरोबर सकाळच्या 6च्या अलारामला घरी येतात आणि म्याव म्याव करतात. तर माझा स्वयंपाक म्हणजे हे बघा, मी आज केलेले आहेत सांडगे. हे सांडगे आहेत लाकच्या डाळीचे आणि उडदाच्या डाळीचे मिक्स असे. आमच्या इकडे लाकची डाळ उगते, इकडच्या साईडला ती डाळ उगत नाही, कारण की तिच्यावरती बंदी आहे वायुवाताची. वायुवाताला प्रॉब्लेम होतो असं काहीतरी आहे त्या डाळीचा, त्याच्यामुळे इकडे ती बंदी आहे. पण आमच्या इकडे सहसा जास्त प्रमाणात तीच डाळ खाल्ली जाते, कारण की ती स्वस्त पण असते आणि गावाकडचे लोक असल्यामुळे ते पचतं पण त्यांना, कारण शहरातल्या लोकांना काही कामं तेवढं नाही होत. शेतकऱ्याला पचतं आणि तर चालतं आमच्या इकडे ही डाळ खाल्ली जाते आमच्याकडे भरपूर प्रमाणात. तर रात्रीचा थोडासा भात वाचलेला, तर तो नाश्ता म्हणून परतला, का त्याच्याऐवजी दुसरा कुठला नाश्ता केला नाही. आणि चपात्या लाटतच आहे. आणि हे भांडे आहेत हे रात्रीचे भांडे आहेत बरं का. आता म्हटलं पहिले सगळा स्वयंपाक करून घ्यावा आणि नंतर मग एकत्र सगळे भांडे घासून किचन क्लीन करावं, म्हणजे मग परत भांडे घासायचा प्रॉब्लेमच राहत नाही. मला तर भांडे घासायचा एवढा कंटाळा येतो खरंच सांगायचं म्हटलं तर. तर हा बघा माझा सकाळी उठल्याचा अवतार. तर आता पहिल्यांदा स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक केलं की सगळं मोकळं होतं किचन, आणि मग नंतर भांडे वगैरे सगळे क्लीन झाले की किचन थोडंसं छान दिसतं. नाहीतर परत भांडे घासा, मग परत स्वयंपाक करा, मग परत किचन क्लीन करा. त्यापेक्षा अगोदरच मी सगळं स्वयंपाक करून घेते, नंतर मी भांडे घासते आणि नंतर मग सगळं आवरून माझं मोकळं होतं. तर हे बघा मस्तपैकी झोपलेले आहेत. यांची निद्रा पाहून मला पण असं वाटतं की मी पण एक डुलकी घ्यावं, पण आता घ्यायला काही जमत नाही, कारण की आता यांना उठवते आणि बाकीचे राहिलेले सगळे कामं करून घेते. तर चला शेवट करू या व्हिडिओचा इथेच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.